नमस्कार. अभ्यास म्हटलं की लहान मुलांच्या कपाळावर आठी आलीच म्हणून समजा. सध्याची मुलं तर रात्रंदिवस फोन, गेम्स आणि मस्ती करण्यात इतके व्यस्त असतात की अभ्यास कसा करावा हे देखील त्यांना समजत नाही. आणि अशावेळी तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्याची चिंता सतावत असेल तर या टिप्स वापरून तुम्ही नक्कीच त्यांची अभ्यासामधील रुची वाढवू शकाल. कोणत्याही आईवडिलांना विचारा की त्यांनी त्यांच्या मुलांबाबत काय तक्रार आहे, तर सगळ्या आईवडिलांचं एकच म्हणणं असेल की आमचा मुलगा आहे तसा चांगला पण अभ्यास अजिबात करत नाही. अभ्यास करायला म्हटलं की तोंड वाकडं करतो. आणि ही आता एक प्रकारे अख्ख्या जगातील पालकांची समस्याच झालेली आहे. आत्ताचे पालक काहीसे मुलांच्या बाबतीत सौम्य असतात. पूर्वीच्या पालकांइतके कडक नसतात. पूर्वी पालकांना घाबरून मुलं गप्प आपला अभ्यास करायची. पण आता परिस्थिती अगदीच उलट आहे. त्यात मुलांचा अभ्यासापासून लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी जसं की मोबाईल, गेम्स, इंटरनेट यांची व्याप्तीसुद्धा वाढलेली आहे. आणि त्यामुळे फार कमी मुलं असतात की ज्यांना अभ्यासाची गोडी लागते. आणि मग अशावेळी प्रत्येक आईवडिलांचा हाच प्रश्न त्यांना सतावत असतो की आपल्या मुलाला अभ्यासाची गोडी कशी लावायची. चला तर मग आज आपण ह्याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या विशेष माहितीतून मी देत आहे. तर जाणून घ्या या टिप्स आणि लावा तुमच्या मुलाला अभ्यासाची गोडी. तर माझी पहिली टिप्स आहे की अभ्यास करताना मुलासोबत बसा. मुलं अभ्यास करत असताना त्यांना प्रोत्साहित करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या बाजूला बसणं आणि त्यांची स्तुती करणं. आपण जे काही करत आहोत त्यामुळे आपली वाहवाह होत आहे हे कोणत्याही मुलासाठी प्रेरणादायकच असतं. आणि त्यामुळे जेव्हा कधी मुलं अभ्यासाला बसलेले तुम्हाला दिसेल तेव्हा तुमची कामं तुम्ही काही वेळ बाजूला ठेवून त्याच्यासोबत अभ्यास करायला बसा. यामुळे मुलं देखील अभ्यास मन लावून करू लागतात आणि मुलं कसं अभ्यास करतात हे सुद्धा तुम्हाला लक्षात येतं. सेकंड माझा पॉईंट आहे की मुलांना प्रेशर अजिबात देऊ नका. तर मुलाच्या अभ्यासातला रस निघून जाण्यामागे सगळ्यात मोठं कारण असतं की पालकांचा प्रेशर. सतत मुलाला अभ्यास करायला सांगणं किंवा अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवलेच पाहिजेत असं दटावणं हे खूपच चुकीचं आहे. अशाने काय होतं की आपल्या मुलाच्या मनावर अपेक्षांचं ओझं तयार होतं. आपण चांगले मार्क्स मिळवले नाही तर आपले आईवडील आपल्याला मारतील ही भीती त्यांच्या मनात निर्माण होते. आणि त्या भीतीमुळे त्याचा जो काही अभ्यासातील रस असतो ना तो हळूहळू निघून जातो. आणि मग अभ्यासातील त्याचं लक्ष उडतं आणि त्यामुळे शक्य तितका कमी दबाव त्याच्यावर टाका आणि त्याला त्याच्या पद्धतीने अभ्यास करू द्या. तिसरा पॉईंट आहे की अभ्यासाचं वेळापत्रक बनवा. हा सगळ्यात प्रभावशाली मार्ग आहे असं मला वाटतं. मुलाकडून रोज अभ्यास करून घेण्याचा पूर्ण दिवसातील त्याची शाळा, त्याचे क्लासेस याचा टाईम वगळता तो जेव्हा घरी असतो ना तेव्हा त्यावेळेचे योग्य नियोजन करून त्याची वेळ, त्याचा खेळ आणि अभ्यास यात समसमाट असा वाटा करा. सतत अभ्यास करायला आपले आईवडील सांगतात ही भावना त्याच्या मनातून निघून गेली जाईल. आणि मग यावेळी तो जेव्हा अभ्यास करेल तेव्हा त्याला अभ्यास करण्यामध्ये रस तयार होईल. आपण वेळेत अभ्यास केला तर आपल्याला खेळायला सोडतील या आशेने तो अधिक जलद गतीने आणि मन लावून आपला रोजचा अभ्यास पूर्ण करेल. आणि त्यामुळे तुम्ही आपल्या मुलाच्या अभ्यासासाठी एक वेळापत्रक जरूर बनवलंच पाहिजे. माझा चौथा पॉईंट असा आहे की मुलांचं म्हणणंसुद्धा ऐका. कधीच मुलावर नेहमी आपलं बोलणं थापवू नका. त्याचं म्हणणंसुद्धा ऐका. कधी कधी खरंच त्याला अभ्यास करायचा नसेल, त्याचं मन लागत नसेल तर अशा वेळी मारून मुटकून आणि धमकावून त्याला अभ्यासाला अजिबात बसवू नका. त्याच्यात काहीही अर्थ नाही आहे. कारण अभ्यास तो असतो जो मुलं मन लावून करतात. पण जर तुम्ही जबरदस्तीने त्याला अभ्यासाला बसवलं तर तो जो काही अभ्यास करेल तो त्याच्या लक्षातच राहणार नाही. आणि मग त्यामुळे त्याला कधी कंटाळा आला तर त्याला काही वेळ त्याला त्याच्या आवडीची गोष्ट करू द्या आणि मग पुन्हा अभ्यासाला बसायला सांगा. आणि माझा पाचवा पॉईंट आहे की त्याला कोणतेही आमिष दाखवू नका. अनेक पालक ही मोठी चुकी करतात. ते आपल्या मुलाला अभ्यास करण्यासाठी नेहमीच काहीतरी आमिष दाखवत असतात. जर तू अभ्यास केला तर तुला मी हे देईन, अभ्यास केला तर ते देईन. आणि मग अशाने मुलं स्वतःसाठी अभ्यास न करता ते आमिष मिळवण्यासाठी अभ्यास करतात. लक्षात ठेवा, ज्ञान हे असं प्राप्त होत नाही, ते स्वतःहून स्वतःसाठी ग्रहण केलं तरच त्याचा उपयोग होतो.
त्यामुळे भलेही तुमचं मुलं अभ्यासात कमी असेल, पण तो जो काही अभ्यास करेल तो मनापासून करेल याची नक्कीच काळजी घ्या. धन्यवाद.